नर्मदा परिक्रमा दिवस पहिला, नर्मदे हर. तर मैत्रिणींनो, आजपासून आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. पहिलाच दिवस आहे आमचा ओंकारेश्वर येथे. तर ओंकारेश्वरला आलेलो आहोत आता आम्ही. नर्मदे हर बाबा. नमामि देवी नर्मदे. तर आलेलो आहोत आता इथं ओंकारेश्वरच्या घाटावर. आमचे ऋषीमुनी यांना माहीत होते की तपाचे फळ फक्त नर्मदा काठावरच प्राप्त होते. त्याकरिता त्यांनी येथे निसर्गाच्या सानिध्यात आपले आश्रम बनवून तपश्चर्या केली. काही लोक परिक्रमा अवधीत स्वयं घेतलेले सदावर्त, कणिक, डाळ, तांदूळ इत्यादी यांचं कर्ज फेडण्यास, तर काही लोक परिक्रमात पुण्य प्राप्त करण्यासाठी नर्मदेच्या काठावर परिक्रमावासियांच्या यथाशक्ती जेवण, पाणी हे देऊन आणि त्यांची सेवा करत असतात. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतफळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे 2 मार्च 2026 आणि सकाळी सकाळी आता आमची झालेली आहे तयारी सुरू. तर आज ओंकारेश्वरला आलेलो आहोत सकाळी सकाळी आणि आता इथं आवरून आहे ना आम्हाला जायचं आहे घाटावर गंगामयाची पूजा करण्यासाठी. तर इथं आता सर्व महिला आवरतात. पहा, मोठा हॉल आहे. चहा घ्यायचा इथं आता आणि मग जायचंय घाटावर. तर इथं गर्दी झाल्यावर खूप असे माकडं आली होती. पहा, झुंबडची झुंबड माकडाची इकडं आली. काहीतरी सकाळी सकाळी खायला देऊ अशा यानेच हे माकडं आले. छोटे छोटे पिल्लं पण माकडांबरोबर आहे पहा इथं. तर चला, आता आमचं सर्वांचं आवरलं आहे. तर आम्हाला ही परिक्रमा करण्याचं भाग्य संतांच्या सान्निध्यात मिळालेलं आहे. ऋषिकेशजी महाराज वाकचौरे आणि गहिनीनाथजी महाराज आढाव यांच्या सान्निध्यात आम्हाला ही परिक्रमा करण्याचे भाग्य मिळाले. तर आज ओंकारेश्वरमध्ये थांबून आम्ही चहा घेतला आणि आता जाणार आहोत नर्मदेच्या तीरावर. तर चला, आता तुम्हाला घेऊन जाते मी नर्मदेच्या घाटावर. नर्मदे हर बाबा. ओंकारेश्वर हे राजा मानधाताचे राज्य होते आणि राजा मानधातानेच इथंही ओंकारेश्वराचं लिंग स्थापन केलेलं आहे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. तर इथं हर कंकर में शंकर म्हणजे पूर्ण अशा नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आपल्याला गोल गोल गोटे म्हणजे शंकर पाहायला मिळणार आहेत. तर आपण ना नर्मदा मैयाचे फोटो घेतले 2 आम्ही. तर आलेलो आहोत आता इथं ओंकारेश्वरच्या घाटावर आंघोळीसाठी आणि इथं आता आम्हाला आहे ना संकल्प करायचा आहे. तर नर्मदा मैयाच्या परिक्रमेसाठी इथं संकल्प होत असतो. पण सकाळ संध्याकाळ नर्मदा मैयाची आरती करणार आहोत. तर इथं आता घाटावर सर्वांनी स्नान केलं. आता इथं आपल्याला नर्मदा मैयाची पूजा करायची आहे. सुंदर असा घाट आहे खूप ओंकारेश्वराचा. तर चला, व्हिडिओमध्ये पहा. नदी, पर्वत आणि वनांचलात संचालित निसर्गाच्या शक्तीला देवांचे अंशरूप मानले गेले आहे. तर इथं या ओंकारेश्वरच्या बाजारपेठामध्ये आपल्याला पूर्ण असे पाहायला मिळणार आहे शिवलिंग. आणि आज होळी असल्यामुळं इथं आपल्याला शेणाच्या गोहऱ्याही पाहायला मिळतात. तर इकडे ही होळी केली जाते. तर ओंकारेश्वर हे मध्य प्रदेश राज्यात येते. तर आम्ही आता घाटावर चाललेलो आहोत. नर्मदा मैयाचा फोटो घेतलेला आहे बरोबर. आणि आता आम्ही स्नान करून आणि संकल्पासाठी घाटावर सर्वजण आलेलो आहोत. आद्य शंकराचार्य यांनी ओंकारेश्वरमध्ये गुरु गोविंद पाद यांच्याबरोबर दीक्षा घेतली. एकदा नर्मदेत भयंकर पूर आल्यानंतर त्यांनी आपली अमर रचना नर्मदाष्टकम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजम ही रचना केली आणि नर्मदा शांत झाली. तुमको नहीं मिलेगा, हम तो खरीद के लाते हैं. बहुत गिरा है यहाँ पे. आपको लेना हो ना तो ये है अपने पास, कम लगा लेंगे जोड़ा.
तर आम्ही नर्मदा परिक्रमासाठी स्लीपर कोच बसच निवडलेली होती आणि एका बसमध्ये आम्ही जवळजवळ 50 परिक्रमावासी आहोत. तर सर्व बरोबरच स्नान करणार आहोत आणि बरोबरच संकल्प करणार आहोत. तर आपल्याला समोर दिसतं हे आहे ममलेश्वराचं मंदिर आणि या पुलावरून नर्मदा मैयाला ओलांडून आपल्याला जायचं आहे ओंकारेश्वराला. तर इथं आहे ओंकारेश्वराचं मंदिर. ओंकारेश्वराच्या मंदिरात आणि ममलेश्वराच्या मंदिरात आपल्याला जेव्हा आपली परिक्रमा पूर्ण होते त्यावेळी जल चढवण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तर आता फक्त संकल्प करण्यासाठी आपण ओंकारेश्वराच्या घाटावर आलेलो आहोत. तुम्ही स्नान करायचे. स्नान केले तोपर्यंत ब्राह्मणदेव येतील. मग ते त्यांच्या आपल्या पूजे मंत्राचे याच्यामध्ये सारा संकल्प आपण सोडून घेणार. विधिवत आपण पूजा करणार आणि पूजा झाल्यावर जर कोणाला वाटलंच एक बोटीतून आपल्याला एक सफर करायची, प्रवास मारायचा, तर आपण बोटीतून जाऊया. पण अगोदर स्नान करा. नर्मदेच्या पात्रात स्नान करण्याचे काही विधी आहेत. नर्मदेच्या पात्रात स्नान करताना आपण साबण लावायची नाही किंवा आपले कपडे नर्मदेच्या पात्रात धुवायचे नाहीत आणि आपल्याला पूजाला अशा पद्धतीने किटलीमध्ये पाणी घ्यायचं आहे. आपल्याला आता संकल्प सोडायचा आहे, त्यामुळं पूजेसाठी आता हे पाणी आम्ही चालवलेलं आहे. तर ओंकारेश्वरचा परिसर असा खूप असा सुंदर आहे. तर पहा, मस्त असं घाट आहे. मैयाच्या या घाटावर संकल्प करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला आता सांगत आहे. तर एका बाटलीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, मैयाचा फोटो घ्यायचा आहे, नारळ, उदबत्ती, फुलं आणि आपल्याला फुलवाती घ्यायच्या आहेत. तर पूर्ण अशा परिक्रमेसाठी आपल्याला जवळजवळ 50-60 फुलवाती लागतात. तर हे सर्व साहित्य आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. श्रीफळ आहे, ती लक्ष्मीचं प्रतीक असते नारळ. चला, झालं का? नैवेद्याला पाणी फिरवलं का? संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. खाली ठेवा, पाणी फिरवा. जलेन शीतलीकरणम देवताभिवंदनम स्वात्माभिवंदन आशिषोदनारार्तिकम देवादद्यात. मंत्रपुष्पांजली. फुलं घ्या हातात, उजव्या अक्षता घ्या. मानाचा जन्म येतो पूर्वेचा त्या धंती देवाः. ओम राजाधिराजाय वैशेषायिने नमो वैष्णवाय गुरुमेतमे कामां कामाय मय्यं कामेश्वर विष्णुनो ददातु. कुबेराय वैष्णवाय महाराजाय मां दुर्विदां राजं भोजं स्वराजमय राजं पारमेष्ठं राजं महाराज महादेवते मां समन्तपर्याय स्यात्. सार्वभौम सर्वाय शान्तादा प्रार्धासुतवे समुद्रपर्यन्ताय एकराडी. अशा पद्धतीने इथं पाण्याची पूजा केल्यानंतर आणि संकल्प सोडल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत पुन्हा रूमवर. तर इथं अशा पद्धतीने आम्हाला हे नर्मदा अष्टक आणि नर्मदे मातेची आरतीचे पत्रक वाटण्यात आले. तर इथं सर्वांचं सुंदर असं आता जेवण होणार आहे. तर यामध्ये छापलेलं आहे नर्मदा अष्टक आणि नर्मदा मातेची आरती. तर 15 दिवस आता आपल्याला ही आरती आणि नर्मदा अष्टक रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचे आहेत. कोण राहील आता? ओम शांती शांती शांती. कुंडली कवरदार विठ्ठल देव म्हणे हरिजप करणी धरणे
प्रपंचाचे हे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आईचा मुरला मागे कापूराच्या वाती उजळल्या ज्योती आईची समाधी झाली ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरिविषयजनी मयी आत्मतत्व हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पादक तर जाताना मध्येच इथं छान असं राम मंदिर होतं पहा. तर अयोध्येच्या मंदिरासारखं मंदिर होतं. तर तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहोत सियाराम बाबांच्या मठामध्ये. तर सियाराम बाबांचा मठ ही तुम्हाला दाखवते. तर सियाराम बाबांची भरपूर अशी ख्याती आहे पहा. आता या आश्रमापासून आम्ही पण सियाराम बाबाच्या आश्रमामध्ये पायी जाणार आहोत सगळे. तर इथं थंड पाणी होतं, मस्त हातपाय धुतले. खूप गरमी आहे इकडं, उष्णता खूप आहे, पायाची सगळ्या अंगाची अशी आत चालली. गार पाणी पाणी पिते आता, थंड थंड मस्त असे या रांनीमधलं. तुम्हाला दाखवते आज सियाराम बाबांचं आश्रम. पायी परिक्रमा करणारे म्हणलं आतमध्ये दिसतात झोपलेले ते काय. हे आता सगळी आमच्या गाडीतली मंडळी आहे आणि इथं आमची गाडी उभा आहे. अभंग म्हणा. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम बोला बोला सर्वजण सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम राम नर्मदे हर. सीता राम 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 नर्मदा मैया की जय. खूप मोठं असं मैयाचं पात्र आहे इथं, नजर पुरत नाही इतकं मोठं पात्र. इथं पाठीमागं दिसतो हा सियाराम बाबाचा आश्रम आहे आणि इथं नर्मदा मैयाचं पात्र खूप असं मोठं आहे. आज होळीच्या दिवशी आम्ही आलेलो आहोत दर्शनाला. तर आता आमचं इथं दर्शन झालंय, आश्रमात पण जातो आता, दर्शन घेतो. मैयाचं दर्शन झालंय, खूप सुंदर असं दर्शन मैयाचं इथं होतं. मागं आता सूर्य मावळतीला चाललाय. यावर रामचंद्र भगवान की जय. नर्मदा मैया की जय.